हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू लोक आपल्यासाठी करत आहे त्याला माहिती देतात एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढा तू लढा तू लढा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. नमस्कार शेतकरी बंधू. आज आपण मौजे कळकवणे तालुका चिपळूण या गावामध्ये एक उच्च शिक्षित शेतकरी, मी मुद्दामहून त्यांचा असा उल्लेख करेन की उच्च शिक्षित असून देखील शेतीमध्ये शेती करून कोकणातल्या तरुणांना एक आदर्श घालून दिलेला आहे असे या गावचे आणि पुण्यामध्ये नोकरी करत असलेले, परंतु इथली मातीची जाण ठेवून शेतीमध्ये उतरून त्यांनी एक चांगला आदर्श शेतकऱ्यांसमोर तयार केलेला आहे असे ह्या गावचे अजय किरण शिंदे हे आज इथे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना काही ह्या शेतीमध्ये त्यांनी काय काय प्रयोग केलेले आहेत, कृषी विभागाच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबवल्या आहेत आणि त्यांचा फायदा त्यांनी कशा पद्धतीनं शेतीमध्ये घेतलेला आहे यासोबत आपण त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. मला सांगा तुमचं शिक्षण किती झालंय? माझं सर MSc कम्प्युटर सायन्स केले मी आणि MSc कम्प्युटर सायन्स मास्टर इन कम्प्युटर सायन्स केले. पुण्यामध्ये मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला आहे. हां, तर मला एकच तुम्हाला विचारायचं आहे की इथल्या जर कोकणातल्या तरुणाचा जर विचार केला तर शिक्षण झाल्यानंतर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कामानिमित्त जात असतात आणि शेतीकडे त्यांचा दुर्लक्ष होतो असतो. पण तुम्हाला हे कसं लक्षात आलं की मला ह्या शेतीकडे वळणं गरजेचं आहे, शेती म्हणजे एक शाश्वत उत्पन्न देणारं साधन आहे, हे तुमच्या कसं तुम्ही अनुभव आला आणि तुम्ही ह्या शेतीमध्ये पडण्याचा प्रयत्न तर सर माझी आवड कशी निर्माण झाली तर लहानपणापासून आम्ही जेव्हा शिक्षणाला पुण्यातच होतो आणि वडील पुण्यात कामाला असल्यामुळे शिक्षण पुण्यातच झालं माझं. पण जेव्हा आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला येत असो तेव्हा येताना सातारा, कोयना पाटण हा भाग सगळा समृद्ध असा व्यावसायिक शेतीचा येताना आम्हाला आवड निर्माण झाली मला. आणि कोकणात आल्यानंतर जसं आपलं हे माहिती तंत्रज्ञानामुळे जसं आपलं यूट्यूब ह्याच्यामुळे जशी माहिती मिळत गेली की कोकणामध्ये पण खूप सारी अपॉर्च्युनिटीज आहेत. जसे आपण काजू लावले, आंबे लावले तर त्यातून खूप सारे उत्पन्न मिळू शकते. आता तुम्ही जर बघितलं नारळ वगैरे तर खूप साऱ्या संधी आहेत, नारळाची शेती म्हणा किंवा आपण शेततळ्यामार्फत मत्स्य शेती वगैरे. तर हे आणि महाराष्ट्र शासनाच्या एवढ्या साऱ्या योजना आहेत त्या सगळ्या बघून म्हणजे आपल्याला एक हे पण आहे, म्हणजे महाराष्ट्र शासन खूप सारी मदत पण करत आहे. ही जी जागा तुम्ही खरेदी केलेली आहे, ही जागा तुम्ही खरेदी केलेली आहे, ही जागा खरेदी करून ह्या ओसाड माळ रानावरती तुम्हाला कसं तुमचं स्वप्न तुम्ही विचारात घेतलं की मी ह्या ओसाड रानावरती पाणी नसताना मी हे कसं सगळं शक्य करू शकतो, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? कसं आलं सर की मी जेव्हा ठरवलं की आता आपण गावाला काहीतरी झाडे वगैरे लावूयात तर मी जागेच्या शोधात होतो आणि
नशिबाने मला ही खूप छान जागा मिळाली. म्हणजे सुरुवातीला इथे काहीच नव्हते, मालरानच होते. फक्त एवढंच एक होतं बेनिफिट की बाजूने नदी वाहत होती. पण त्यातही असा प्रॉब्लेम होता की उन्हाळी आपल्या इथल्या नद्या ओस पडतात, म्हणजे पूर्ण कोरड्याच पडतात. मग तुम्ही कृषी विभागाशी संपर्क साधला? हा बरोबर. मग काय झालं, हा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे कृषी विभागाकडून तुम्ही फळबाग लागवडीचा लाभ घेतला असाल, बरोबर, शेततळ्याचा लाभ घेतलेला असेल, बरोबर, किंवा अस्तरीकरणाचा, प्लास्टिक अस्तरीकरणाचा तुम्ही लाभ घेतलेला आहे, ठिबक सिंचनाचा लाभ घेतलेला आहे, बरोबर. त्यानंतर यांत्रिकीकरणामध्ये तुम्ही अवजारं घेतलेली आहेत, सोलर चा वापर करून तुम्ही इथे पाण्याची तुमची स्वतःची व्यवस्था करून घेतलेली आहे शेतीसाठी. बरोबर. तर एकंदरीत ह्या शेततळ्याच्या पाण्याचा तुम्हाला किती उपयोग झाला? नाही, भरपूर झाला. म्हणजे जेव्हा आम्ही 2 वर्षापूर्वी ही लागवड केली, जवळपास आम्ही 300-350 झाडे इथे लावलेत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून. तर ती झाडे लावल्यानंतर ज्या वर्षी झाडे लावली पावसामध्ये, तर त्याच्या 1-2 महिने आम्ही जेव्हा खड्डे वगैरे घेतले तेव्हा आम्ही बघितलं की नदीला पाणी नाही आहे. त्यानंतर मी एक बोर पण मारून बघितली, पण त्यालाही मला पाणी लागलं नाही. तर मग मी 300-350 झाडे लावल्यानंतर असा विचार आला की जर उन्हाळ्यात 2 महिने पाणीच नसेल तर आपण एवढ्या झाडांना पाणी कसं पुरवायचं. तर मग मला ही शेततळ्याची योजना आपल्या मार्फत कळाली आणि त्याचं मी म्हणजे तेव्हा इथे कनसे मॅडम आणि तुम्ही स्वतः गांधी सर अवेलेबल असल्यामुळे तुम्ही मला प्रॉपर मार्गदर्शन केले आणि मग आपण हे खड्डा खणून खड्ड्याचे वेगळे पैसे शासनामार्फत मिळाले आणि हे प्लास्टिक अस्तरीकरणाचे अजूनही म्हणजे ह्याचा तुम्हाला ह्या कृषी विभागाच्या शेततळे आणि अस्तरीकरणाचा पुरेपूर फायदा तुमच्या म्हणजे शेवटचे 2 ते 3 महिने मी शेततळ्यातलेच पाणी झाडांना वापरतो. त्याच्यासोबत तुम्ही झाडाला ठिबक सिंचन केलं आहे. ठिबक सिंचन मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत आपण ठिबक सिंचन केलेलं आहे. त्या ठिबक सिंचनाचे देखील तुम्हाला काय फायदे झाले? आता ठिबक सिंचन म्हणजे आता एवढं पाणी आपण जर डायरेक्ट झाडांना सोडलं तर खूप सारं वेस्टेज आहे, पाण्याची बचत झाली आणि आपल्याला मोजकीच आम्ही टाक्या पण तेवढ्याच ठेवल्यात की जेणेकरून आपल्या या संपूर्ण क्षेत्राला व्यवस्थित पाणी पुरवठा होईल. आणि ठिबक सिंचनामुळे काय आलं की झाडाला मोजकेच पण जेवढं गरजेचं आहे तेवढे पाणी आपल्याला देता आले आणि त्यामुळे बाग खूप छान फुलली. इकडे जाऊ. मला सांगा की हे सगळं तुम्ही जे काय नंदनवन ह्या ओसाड रानावरती जे उभं केलेलं आहे, ह्याच्यातून तुम्हाला आनंद तर मिळणारच आहे, बरोबर, निसर्गाच्या सानिध्यात काम करत असताना. तर ह्याच्यासोबत तुमच्यासोबत असणारे तुमचे जे बाबा आहेत, वडील आहेत, त्यांचा देखील ह्याच्यामध्ये मोठा हातभार आहे. कारण तुम्ही पुण्याला असून देखील शनिवार रविवारी इथे येत होतात आणि शनिवार रविवारी येऊन हे सगळं काम उभं केलंय. ते वडिलांची मोठी साथ तुम्हाला लाभल्यामुळे तुमचं हे सगळं उभं राहिलेलं आहे. तर ह्याच्यासोबत भविष्यामध्ये आता ही काजूची लागवड झाली, आंब्याची लागवड झाली, नारळाची लागवड झाली, ठिबक सिंचन केलेलं आहे, तुम्ही शेवगा लावलेला आहे, भाजीपाला करताय. तर ह्यासोबत भविष्यामध्ये भविष्यामध्ये ह्याच्यापासून येणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या माध्यमातून तुमचा असा काय प्रक्रिया उद्योग वगैरे असं काय करायचा मानस आहे का? हो सर, म्हणजे सध्या मी त्याच्यासाठी माहिती घेत आहे. जसं तुमचं खूप साऱ्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या की प्रक्रिया उद्योग वगैरे, तर ते मी आता जशी माझी आता झाडं बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत, तर पुढच्या वर्षीपासून मी असा विचार करतोय की व्यावसायिक दृष्टीने आपल्याला कसं काही प्रक्रिया उद्योग उभारता येईल. तर दुसरा तुम्हाला आता शेवटचा माझा एक प्रश्न असा आहे की ज्या योजना कृषी विभागाच्या तुम्ही इथे राबवलेल्या आहेत त्या राबवत असताना कृषी विभागानं तुम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. तुमचा काय अनुभव आहे म्हणजे आमच्या नाही, खूपच छान अनुभव आहे. कारण जेव्हा 2 वर्षापूर्वी आम्ही झाडे लावायला घेतली तर तेव्हा सुरुवातीला पवार साहेब होते, तर त्यांनी आम्हाला ते 3 वर्षाची झाडांची योजनेची माहिती दिली. त्याच्यानंतर कनसे मॅडम आल्या, नंतर गांधी सर स्वतः होते, तर त्यांनी आम्हाला शेततळं, परत झाडांवरती कसे काही झाडांना आजार झाला तर आम्ही त्यांना फोन करत असो आणि ते येऊन त्यांनी आम्हाला व्यवस्थित आणि उत्कृष्ट माहिती दिली. आणि सध्या सावंत सर आहेत, ते आम्हाला भरपूर मदत करत आहेत की खत नियोजन. आता इथला जर तरुण आपण जर बघितला तर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जातोय 10-12 हजाराची नोकरी करण्यासाठी. तर तुम्हाला काय वाटतं की जसं की तुम्ही पुण्यामध्ये राहून देखील इथलं एक चांगलं ओसाड रानावरती नंदनवन जर फुलवलंय, तर तुम्हाला असं काय इथल्या तरुणांना आव्हान करायचं आहे का की इथल्या तरुण मुलांनी बाहेरगावी न जाता आपली असलेली जमीन ही कसून काहीतरी वेगळा उद्योग निर्मिती केली पाहिजे, रोजगार निर्मिती गावामध्येच केली पाहिजे आणि एक चांगलं साधन गावामध्ये तयार होऊ शकतं
असं तुम्हाला काय तरुणांना काय संदेश द्यायचा हा वाटतं? म्हणजे आता मी 2 वर्षापासून हे जे झाडं लावली किंवा जे काही उद्योग आले तर त्यात इथं कोकणात प्रामुख्याने हाच प्रॉब्लेम आहे की इथे मजूर किंवा असे कुशल कामगार मिळत नाहीयेत. हम्म. तर ज्या काही गोष्टी आपण इथे करतो त्यासाठी आपल्याला बाहेरच्या माणसांवरती किंवा बाहेरच्या लोकांवर डिपेंड राहावं लागतं. आणि कोकणातून जर काही मुले पुणे मुंबईमध्ये थोड्याशा पगारासाठी जर जात असतील तर तिथे काही परवडण्यासारखं नाही आहे. तर त्यांनी जर आपल्या कोकणातच असलेली जमीन. असलेली जमीन जर कसली किंवा असे काजू वगैरे उद्योग केले तर त्यात मला वाटतं की भरपूर बेनिफिट आहे. म्हणजे जे आता ते पुणे मुंबईत कमवतात त्यापेक्षा डेफिनेटली जास्त इथे कमवतील ते. बोल. हां, तर जेव्हा मी ठरवले की गावाला आता जागा घेतलेली आहे तर आपण काहीतरी झाडे वगैरे लावावीत, तर नेमकं आमच्या घरात एक दुःखद हे झालं की आमच्या वडिलांना छातीमध्ये कळ मारायला लागली आणि त्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करावी लागली आणि त्यांची शुगर वगैरे पण त्यावेळेला खूप वाढलेली होती. पण त्याच्यानंतर 5-6 महिन्यानंतर मला कुसुम सोलर योजनेत माझं नाव आल्यामुळे मला सोलर योजनेचा फायदा घेता आला आणि त्यानंतर आम्ही मग इथे हे झाडाचा प्रकल्प उभारायचं ठरवलं. आणि त्यानंतर माझे वडील मग इथे गावाला रोज शेतात येत असे, बघत असे कशी कामं चालू आहेत, काय चालू आहे. आणि मग त्यानंतर आम्ही 1 वर्षानंतर जेव्हा त्यांचे परत पुण्याला रिपोर्ट केले तर ते एकदमच नॉर्मल निघाले आणि ते आता पहिल्यासारखे एकदम फिट आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की बाबांची जी काय तब्येत बिघडली होती बरोबर. आणि त्याच्यानंतर शेतामध्ये मातीमध्ये काम करून yes. थोडंसं त्यांना स्फूर्ती मिळाली आणि ह्या पॉझिटिव्ह एनर्जीतून त्यांचा आजार देखील बरा झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे. येस. ओके. तर निश्चितच बाबांना दीर्घायुष्य लागो असं मी कृषी विभागातर्फे परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. तर सर पहिल्या वर्षी जेव्हा जुलैमध्ये आम्ही झाडे लावली आणि त्यानंतर झाडे लावल्यानंतर आम्ही काही पाऊस खूप असल्यामुळे काही एवढं लक्ष दिले नाही. पण त्यानंतर जेव्हा आम्ही 2-3 महिन्यानंतर बघितले तर फार डोक्या एवढे गवत इथे वाढले होते आणि त्यामुळे खूप सारा कीटकांचा प्रादुर्भाव इथे झाला होता. तर मला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या यांत्रिकीकरण बद्दल माहिती कळली आणि त्याच्यातून मला हा ग्रास कटर मिळाला आणि याचा मला खूप फायदा आला. म्हणजे जे मला खूप सारा जो खर्च होत होता गवत कापण्यासाठी किंवा मजूर इथे मिळत नाही, तर या यांत्रिकीकरणामुळे आणि या मशीनमुळे तेच माझं 3-4 दिवसात मी सगळ्या या माझ्या क्षेत्राचं गवत काढून होतं माझं. आणि ते जे गवत मिळते मला तर ते आम्ही त्याच्यापासून सेंद्रिय खत तयार करतो. आणि हळूहळू माझा असा विचार आहे की शासनामार्फत एखाद्या योजनेमार्फत जर मला काही गोठा किंवा असं काही बांधायला मिळालं तर त्यात 2-3 गुरे घेऊन पूर्णच रासायनिक खतं बंद करून सर्व शेती सेंद्रिय करावी अशी माझी इच्छा आहे. अजय किरण शिंदे यांच्या आज आपण शेतावरती आलेलो आहोत. मी सर्व शेतकऱ्यांना आणि तरुणांना मी आवाहन करीन की कृषी विभागामार्फत ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा खरोखर जर आपण लाभ घेतला तर निश्चितच आपण भविष्यासाठी आपल्याला लागणारं जे उदरनिर्वाहासाठी जे आर्थिक साधन आहे ते आर्थिक साधन म्हणून जर या योजनेकडे जर बघितलं आणि ओसाड रानावरती तुम्ही हे जर बागा जर फुलवल्यात तर आजचं जे तापमान आहे, बदलतं हवामान आहे, वाढणारं टेम्परेचर आहे, याच्यावरती आपण निश्चितच विजय मिळवू शकतो. आणि आज खरं तर याने एक आदर्श, अजय किरण शिंदेने एक आदर्श तरुणांपुढे नेऊन ठेवलेला आहे की त्या आदर्शाचा एक वसा तर नवीन तरुणांनी, गावातल्या तरुणांनी घ्यावा अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. आणि कृषी विभागाच्या विविध योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी मी सर्व शेतकऱ्यांना, कोकणवासियांना नम्र विनंती करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.